या गावच्या ग्रामदेवतेला नतमस्तक होतो, आई कामवर्धनीला नतमस्तक होतो। आजच्या या महायुतीच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने आजची ही महायुतीची सभा दसपटी विभागाच्या वतीने आयोजित केली। त्या सभेसाठी या सन्माननीय चिपळूण तालुका माजी आमदार सन्माननीय सदानंदभाई चव्हाण, रामदासजी राणे, चित्रताई चव्हाण आणि या बहुसंख्येने उपस्थित असलेले ज्यांच्यावरती आपण मनापासून प्रेम करतोय ते आपले सर्वांचे लाडके चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे तसेच महायुतीचे उमेदवार सन्मान्य शेखरजी निकम सर आणि आमचे सर्व जमलेले व्यासपीठावरती सन्मान्य तसेच सरांवरती प्रेम करणारे या दसपटी विभागातील सर्व बंधू भगिनी आणि सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, सर्वप्रथम मी या दसपटी विभागाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि समन्वयकाच्या वतीने मी सगळ्यांचे मी आभार मानतो। मला बोलायची जी संधी मिळाली, कारण आपण 20 तारखेला सन्मान्य शेखर सरांच्या उमेदवारीचा आपण 28 तारखेला फॉर्म भरला। त्याच्यानंतर आपण दसपटीसाठी एक सभेचं आयोजन केलं। 8 तारखेची सभा होती, ती पुढे गेल्यामुळे आपल्याला आज 15 तारखेची सभा मिळाली। त्या सभेचं खरं जर विजयाचं मगाशी स्वागत झालं, कारण पावसाने हजेरी लावली, तर या दसपटीच्या विभागातून सन्मान्य सरांना, हे जे सरांवरती प्रेम करणारे जे नागरिक आहेत, ही जनता आहे, यांनी मगाशी जी हजेरी लावली पावसाने, त्याच्यावरच तुमचा विजय हा निश्चित झालेला आहे। सांगायचं कारण झालं तर या दसपटी विभागातून सन्मान्य चव्हाण साहेबांनी पण नेतृत्व केलं। त्यानंतर 2014च्या नंतर 2019ची निवडणूक झाली आणि 2019च्या निवडणुकीच्या नंतर जी सत्ता परिवर्तन झालं, पण त्या सत्ता परिवर्तनामध्ये सन्मान्य चव्हाण साहेब आणि सन्मान्य शेखर सर आज आम्हाला एका व्यासपीठावरती या दसपटी विभागामध्ये जे बघायला मिळालं ते एक अभिमान वाटतो आम्हाला। कारण सन्मान्य चव्हाण साहेबांनी पण या दसपटी विभागामध्ये जे नेतृत्व केलं, तेच नेतृत्व सन्मान्य शेखर सरांनी पण त्याच पद्धतीने नेतृत्व केलं। सांगायचं झालं तर या विभागामध्ये सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य शेखर सर असतील, या दोन्ही व्यक्तीने या दसपटी विभागासाठी मोलाचं योगदान दिलं। कारण ज्यावेळेस या सह्याद्रीच्या खुशीमध्ये एक आमचं दसपटी विभाग, एक गाव इथे आमचं वसलं, ज्यावेळेस 2019 सालाच्या नंतर मात करण्यासाठी सन्मान्य शेखर सरांनी या विभागासाठी मोलाचं योगदान दिलं। पण दादर ब्रिज आमचा ज्यावेळेस वाहून गेला अतिवृष्टीमध्ये, त्यावेळेस सन्मान्य शेखर सर असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य चित्रताई असतील, सन्मान्य रामदासभाई असतील, या सर्वांनी मिळून एकजुटीने महायुतीच्या कालखंडामध्ये या विभागासाठी जो ब्रिज आम्हाला 6 महिन्यामध्ये उभा करून दिला, एक कर्तृत्वाची एक बाब आहे। त्यानंतर आमच्या या दसपटी विभागामध्ये पाण्याची जी परिस्थिती बिकट होती, त्या परिस्थितीवरती पण सन्मान्य सरांनी आणि सन्मान्य पूर्ण महायुतीच्या वरिष्ठांनी आम्हाला ज्या तीव्र धरणासाठी असेल
63 कोटीचा आम्हाला निधी मंजूर करून दिला. 2021 साली ज्यावेळेस महापूर झाला, त्या महापुरामध्ये आमच्या कळकवणे तिवरे या रोडला जी आमची रस्त्याची पडझड झाली होती, त्या रस्त्याच्या गॅपिंग वॉलसाठी सन्मान्य शेखर सरांनी 5.5 कोटीचा निधी मंजूर करून आम्हाला हा दसपटीसाठी न्याय दिला. आम्हाला खरोखर सरांना आणि सर्व माहितीच्या नेत्यांना माझी एकच मागणी आहे. कारण आपण बघितलं की या दसपटी विभागामध्ये पाण्याची परिस्थिती भयानक असताना धान्याचं काम चालू झाले आहेच, पण सरांना आणि चव्हाण साहेबांना आमची एक विनंती आहे की साहेब, तुम्ही आम्हाला या दसपटी विभागासाठी जी 6 गावं राहिले, जी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून ती साहेब तुम्ही येत्या काळामध्ये तुम्ही पूर्ण करून द्याल ग्रॅव्हिटीचं पाणी, आणि आम्ही सर्व ही जनता, या दसपटी विभागातील जनता तुमच्या पाठीशी ठामपणाने उभी राहील. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हटलं तर या दसपटी विभागामध्ये आदरणीय शेखरजी निकम यांच्या कामांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे. प्रत्येक गावाला तिवऱ्यापासून ते असणाऱ्या संपूर्ण दसपटी भागातल्या प्रत्येक गावाला न्याय देणारं काम देणारा आमदार. या करोनाची 2 वर्ष वगळली तर फक्त 3 वर्ष त्यांना जो कालखंड पूर्ण सुद्धा मिळाला नाही, जेमतेम 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला आणि प्रत्येक वाडीला न्याय देणारा आमदार आपल्या संपूर्ण चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेबांनी काम केलं, इतर आमदारांनी काम केलं. परंतु या कालखंडामध्ये जी शेखर सर यांनी जी कामं केली आहेत, मुंह तोड जवाब म्हणतो जसं आपण म्हण आहे, त्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये गाव वाईज आणि वाडी वाईज त्यांनी न्याय दिलेला आहे कामाला. आपणा सर्व बंधू भगिनींना मी या भागाच्या असलेल्या तळागाळातील तरुण कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण आपल्याला दिवस 2-3 आहेत, 18 तारखेपर्यंत, 15 तारीख तर आज गेली, 16-17 घड्याळ निशाणी 2 नंबरचं आपला घड्याळ निशाणीवर बटन दाबून मतदान करण्यासाठी विनंती करण्यासाठी घरपट आपण आपल्या प्रत्येक गावातील आणि वाडीतील कार्यकर्त्यांनी घरपट जावा आणि आपल्या असलेल्या मतदार बंधू आणि भगिनींना आपल्याला आणि त्या भगिनींना जाल त्या वेळेला एवढं विचारा की आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ आपल्याला मिळालाय का नाही मिळालाय. जर मिळाला नसेल तर त्या लाडक्या बहिणीला लाभ मिळवून देण्यासाठीची काय व्यवस्था असेल ती तातडीची आपल्या वतीनं केली जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक घरामध्ये जा, प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी घड्याळी 2 नंबरची निशाणी आपल्या सांगा आणि त्या ठिकाणी बटन दाबून बहुसंख्य मतांनी की जास्तीत जास्त यापूर्वी आपण दसपटी भागातून मतदान जे दिलं ते महायुतीचं मतदान म्हणून जास्तीत जास्त मतदानाने आपण आपल्या आमदार माननीय शेखरजी निकम यांना 20 तारखेला मतदान करा आणि बहुसंख्य मतांनी निवडून आणा. भागामधून जेव्हा लीड येतो त्यावेळेला आपले आमदार हे बहुसंख्य मताने निवडून येतात ही आजपर्यंतची ख्याती आहे. त्यामुळे आज सर्वांना मी विनंती करायला आले. ह्याचे एकमेव कारण असं आहे की ओवळीमध्ये माझा आजोळ आहे, कादवडमध्ये माझी काकी आहे आणि रिक्टोलीमध्ये माझी बहीण आहे आणि कादवडमधील आणि तिवऱ्यापासून संपूर्ण भागामध्ये दसपटीमध्ये माझ्या वहिनी आहेत. त्यामुळे सर्व जणांना एक विनंती करायला आले की शेखर सर हे मृदू भाषी, सर्वांच्यात मिसळणारे आणि विकास कामांची गंगा तुम्ही बघत असाल की खरोखरच मगाशी स्वप्नील शिंदेनी तुम्हाला सांगितलं की आता हा महापूर आला त्यावेळेला इथली परिस्थिती इतकी बिकट होती
की त्या वेळेला या परिस्थितीमध्ये जर आपल्याला सामोरं जायचं झालं तर सत्तेत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आज काही लोक म्हणतात इकडून तिकडे गेले, पण तिकडून इकडे आलेल्यांचं काय? आज आमच्या सारखे 33 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करणारे, असे खड्यासारखे उचलून फेकणारे, हे सुद्धा तिकडून इकडे काँग्रेसमधून आलेले आहेत, हे तुम्ही जनतेने विसरता कामा नये. आज सर म्हणाल तर विकास कामांच्या माध्यमातून, सहकार क्षेत्रातून, शिक्षण संस्थेतून आज सर्वांना विकासाची गंगा आणि सहकार्याची भावना आजपर्यंत केलेली आहे. मी महिला भगिनींना विनंती करेन की खरोखरच आज माझ्या दसपटीतील सर्व महिला चांगलं काम करतायत, पण एक विनंती असेल की 4 दिवस फक्त आपल्याला उरले. घराघरात दसपटीमध्ये जाऊन आमचं चिन्ह राष्ट्रवादीचं घड्याळ आहे हे सांगायला विसरू नका. 2 नंबरचं बटन दाबाल त्या ठिकाणी आपलं घड्याळाचं चिन्ह आहे. महायुतीमध्ये तुम्ही बघत असाल की सर्वच असंख्य आज आमचे खासदार नारायण राणे साहेब सुद्धा प्रचारासाठी आले होते. खरंच ज्या वेळेला सर आपले आमदार म्हणून जातील त्यावेळेला मुख्यमंत्री आमचे युतीचे असतील हे तुम्ही विसरू नका. आणि खरंच इथेच थांबते. शेखरजी निकम यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी बालमित्र हो, सुरुवातीला सर्वांचा नाम उल्लेख झालेला आहे. सर्व मंचकावरील मान्यवर या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली. खरं पाहिलं तर सरांच्या अनेक सभा प्रचार सभेमध्ये मी समोर बसून सगळ्यांचे विचार ऐकत असतो, कारण स्टेजवर बोलणाऱ्यांची एवढी संख्या असते की आमच्यासारख्याला संधी मिळणं फार कठीण असतं. पण आज मला इथे संधी मिळाली. अशोकभाई कदम यांच्या समवेत माझे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील, राकेशजी जाधव, विकास गमरे, रोहित गमरे, सचिन गमरे, साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने जवळजवळ 3 वेळा ह्या भागामध्ये मी फिरलो आणि आमच्या बौद्ध वस्तीमध्ये आंबेडकरी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल एक शंका निर्माण करण्यात आली होती. पण प्रत्येक वाडीमध्ये मी ज्या वेळेस पोहोचलो त्या वेळेस शेखर सरांनी केलेल्या कामाची पोचपावती मला मिळाली. शेखर सरांचा विजय हा निश्चित आहे. शेखर सर निवडून येणार, पण ते किती मताधिक्याने निवडून येणार हे फार सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. शेखर सरांबरोबर काम करत असताना अनेक वेळा मी मंत्रालयात त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला. मी त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली. सर्वसामान्य माणसाला घेऊन ते कशा पद्धतीने काम करतात, कसे प्रश्न सोडवतात हे मी माझ्या नजरेने पाहिलेलं आहे. चिपळूण तालुक्यामधल्या प्रवेशद्वारासमोर उभा असलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा, त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 50 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे. माझे इथं बौद्ध बांधव सगळे बसलेले असतील. नुसता निधी मंजूर केलेला नाही तर त्यांची संकल्पना आहे की तो निधी 2 करोड पर्यंत कसा मिळेल आणि बाबासाहेबांच्या संविधानाकारक शिल्पकारांचा भव्य दिव्य पुतळ्याचं सुशोभीकरण कसं होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये अनेक वस्तीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची विकासाची कामं केलेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की शेखरजी निकम हे व्यक्ती म्हणून निश्चितपणे श्रेष्ठ आहेत, पण माणूस म्हणून देखील ते चांगल्या पद्धतीने माणसाला न्याय देत आहेत. मी इथे अधिक वेळ घेणार नाही, मला बोलण्याची संधी मिळाली. मी माझ्या 2 वाक्याच्या कवितेतच मी बरंचसं काय बोलून जाईन. कोणी धनासाठी झगडले तर कोणी मानासाठी झगडले, कोणी धनासाठी झगडले तर कोणी मानासाठी झगडले. शेखरजी निकम सर नेहमीच चिपळूण संगमेश्वर विधानसभेच्या मतदारसंघातील मतदारांसाठी झगडले. कोणी स्वार्थ पाहिले तर कोणी सुख पाहिले. शेखर सरांनी नेहमीच चिपळूणकरांचे हित पाहिले, संगमेश्वरकरांचे हित पाहिले. या देशात अनेक राष्ट्रपुरुष झाले, पण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय झाले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. बाबासाहेबांची घटना बदलणार. अनेक जण अनेक सभेमध्ये सांगतात बाबासाहेबांची घटना बदलणार. बाबासाहेबांच्या जनतेने विचार करायला पाहिजे. बाबासाहेबांची घटना बदलणं एवढं सोपं काम नाही. किती आले किती गेले, बाबासाहेबांचं संविधान बदलायला निघाले, पण बाबासाहेबांच्या संविधानापुढे सर्व नेस्तानाबूत झाले. शेखर सर आहेत आमचे मित्र, शेखर सर आहेत आपले सर्वांचेच मित्र, पण शेखर सर आहेत छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या विचाराचे सच्चे पुत्र. शेखर सर नाहीत कोणाचे गुलाम. शेखर सर तुम्ही निवडून येणार त्याआधीच तुम्हाला करतो जय भीमचा निळा सलाम. कोणी कुठेही जाऊ द्या, स्वार्थ त्यांचा साधू द्या, हवा त्यांना खाऊ द्या, पैसे त्यांना खाऊ द्या. शेखर सर तुमच्या आहेत, तुमच्या हृदयात राहू द्या.
तुमच्या हृदयात राहू द्या. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांचं अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आज या व्यासपीठावरती आज जो आधारस्तंभ मला जो मिळाला आणि या जास्त नाही वेळ मी आपला फारसा वेळ घेत नाहीये, तर 2 मिनिटं फक्त मला सांगायचे आहेत की आता या ठिकाणी माझी जी ताकद मिळाली ती आज माझ्या सरांपासून मला मिळाली. हाच एक स्वतःचा एक स्वाभिमान मानतो मी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी जी आज माझी मंडळी ह्या व्यासपीठावरती इथे जे हजर आहेत, ही मंडळी आज संपूर्ण हे व्यासपीठ जे भरलेलं आहे, हे व्यासपीठ ते असं भाड्याने आणलेलं नाही आहे. हे जे उद्गार आहेत त्यांचे हे माझ्या समोर उद्गार झालेले आहेत. काय ही प्रेमानं आपल्या समोर प्रेमानं वाढून ठेवलेलं हे प्रेम, ही माया काय ह्यासाठी हे सगळं केलेलं आहे. मला एकच मला सांगायचं आहे, मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला पावसाचा वेळ आहे म्हणून. मी एक ठिकाणी मी असा प्रचारासाठी गेलो होतो आणि प्रचारामध्ये मला काही तिथे असं काय मला मिळालं. माझे आमदार रमेशभाई कदम, रमेशभाईंनी ज्या ठिकाणी मी रमेशभाईंच्या कडेला उभा होतो, दिवसभर आमची दसपटीचा आमचा प्रचार झाला. प्रचारामध्ये मी त्यांच्या समोर होतो. प्रचार झाल्याच्या नंतर भाईंना काय मी एक प्रश्न विचारला असा गाडीच्या शेजारी जाऊन, भाई मी जास्त काय बोलत नाहीये, पण फक्त एक तुमचा माझा व्यक्तिशी व्यवहार. भाईंना चिपळूण मध्ये दीपक हॉटेलच्या बाजूला एक स्ट्रक्चर आम्ही बिल्डिंगचं उभं करून दिलं 5व्या माळ्याचं. ते झाल्याच्या नंतर त्या माझ्या मुलाने काही ते व्यवहार केले त्यांच्याजवळ आणि आज त्या गोष्टीला 5 वर्ष झाली. बाईनं ती बिल्डिंग बांधून दिली. बिल्डिंग बांधून दिल्याच्या नंतर बाईंच्या जे खेरडीमध्ये 9 एकराचा प्लॉट होता, तो प्लॉट आम्ही घेतला. बाईंनी जागा आम्हाला काही माझ्या नावावर केलेली नव्हती. मुलाने माझ्या व्यवहार विश्वास ठेवला की भाईसारखी व्यक्ती आज माझ्या चिपळूणच्या पाठीमागे आहे, मला कुठल्याच प्रकारचं मला काही भीती नाहीये. अशा व्यवहाराने तो त्यांच्याजवळ वावरला. भाईने अक्षरशः त्याला पालथा घातला. त्याची अशी अवस्था करून टाकली की तो चिपळूणमध्ये ह्या चिपळूण तालुक्यामध्ये तोंड दाखवू शकत नाही, अशी अवस्था त्या मुलाची त्यांनी माझ्या केली. भाईंना बोललो 2.5 करोड रुपये भाईंना बँकेच्या स्लिपने मी भाईंच्याकडे दिलेले आहेत. भाईंच्याकडे मी 3 वेळ गेलो, 5 वेळ मी गेलो. भाई मला थोडे 10 लाख 5 लाख रुपये मला करून माझ्या धंद्यासाठी मला मुलाला मदत करा. भाईने मला एका शब्दात सांगितलं, माझ्याकडे पैसे नाहीये, मी देऊ शकत नाहीये, मी स्वतः तुमच्यापेक्षा मी भिकारी झालोय. अशा उदाहरणात त्यांनी मला सांगितलं. तेव्हापासून माझ्यावरती जो मलाही थोडासा धक्का बसला की आता या मुलाला पैसे जमून आम्ही कसे देणार, ह्या प्रश्नामध्येच मी पडलो होतो. मला आज काय मी थोडंसं याच्यामध्येच होतो म्हणून मी जास्त काही बोलत नाहीये. माझे एकच मत आहे की मी आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, सरांसारखी व्यक्ती आज माझ्या पाठीशी उभी आहे आणि मी आज त्यांच्यासाठी मला स्वतःला असं वाटते की त्यांना आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्यांना बहुमतानं आपण त्यांना विजयी करावं, असं मी सर्वांशी आपली विनंती करतो आणि सर्वांशी धन्यवाद. 6 दिवसापूर्वी अशोकरावांनी मला फोन केला, रामदासजी दसपटीमध्ये मला सभा घ्यायची, दसपटीमध्ये जाहीर सभा घ्यायची, कारण तुमच्या नियोजनाचा जो काही विषय तो ठरला की प्रत्येक भागामध्ये पंचायत समिती गणनिहाय का जिल्हा परिषद गणनिहाय आपण बैठकी घ्यावा. आणि म्हणून अशोकरावांनी फोन केला. शेवटी आम्ही जरी वैचारिक बैठक त्यांची आमची कधीही वेगळी होती, पण मनानं मात्र आम्ही एकमेकांजवळ निश्चित आहोत. आणि म्हणून मी त्याविषयी मुद्दाम या दसपटीच्या नियोजनाच्या बैठकीला आलो. बैठकीला समोर या जागोट्यांच्या घरामध्ये सर बैठक होती. त्या बैठकीला बघितले चेहरे मी बघितले, जे माणसं पाहिली, तेव्हाच मला समाधान वाटलं की शेवटी दसपटी हे चिपळूण तालुक्याचं राजकारणाचा अड्डा असं म्हटलं जातं. आणि तो अड्ड्याचं रूपांतर गैरसमज फक्त अड्डा म्हणून नको शब्द वापरला म्हणून गैरसमज करू नका, राजकारणाचा अड्डा म्हटलोय. आणि त्या अड्ड्याचं रूपांतर आज मताच्या निमित्तानं शेखर तुमच्या पदात नक्की पडणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण तुम्हाला सर्वांना एकच सांगतो, जर व्यासपीठ जर तुम्ही बघितलं तर आघाडी म्हणून किंवा युती म्हणून जेव्हा आपण प्रत्यक्ष धर्म जेव्हा पाळत असतो, आघाडीचा आदेश मानत असतो किंवा युतीचा आदेश मानत असतो, इथं व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत,
शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, नेते मंडळ आहे, RPIची मंडळ आहे आणि परवा तर वंचितच्या लोकांनी सुद्धा शेखर सरांना भेटून सांगून टाकलं की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की सर ते निवडून येणारच आहेत. सर खरोखर तुम्ही निवडून येणार आहात, कारण आता जसजशी निवडणूक जवळ येत जाते तसंच निवडणुकीचं वातावरण तापायला लागलंय. कारण आता निवडणूक 4-5 दिवसाला आल्यानंतर आज RDC बँक सुद्धा तुमच्या सोबतीला आणली आहे. त्याच्यावर हा जर गमतीचा भाग जरी सोडला तरी शेवटी जेव्हा माणसं ही काय माणसं समाजातली अशी आहेत की प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेत असतात, काय घडतं आणि काय घडणार आहे. त्या घडणाऱ्या गोष्टीचा अंदाज घेऊन शेखर सर किंवा बाबाजी आज मंडळी इथं प्रचार आला. तुम्हाला खरंच दोघांना धन्यवाद देतो. विशेष करून पार पडलेल्या 4 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चिपळूण तालुक्यामध्ये मतं काय मिळाले लोकसभेला ते मला माहित नाही, पण दसपटी विभागानं भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीसमोर बटन दाबून अगदी चांगल्या प्रकारचं मताधिक्य दिलं आहे. याचं दुप्पट किंवा तिप्पट रूपांतर करून उद्याच्या घड्याळच्या चिन्हावर शिक्का मारून सर्वांनी या घड्याळ चिन्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं अशी आग्रहाने विनंती करतो. थांबतो. थोडंसं पावसानं आगमन दिला आणि तसं मला वाटतं हवामानाचा अंदाजही होता. कारण एकदा एक वेळ चुकली की असं असतं अशोकराव की मागची सभा तुम्ही रद्द केली ते चुकीचं केलं. त्याला त्या दिवशी ती व्हायला हवी. मला वाटतं 8 तारीख होती बरोबर ना. तरी सुद्धा या एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ही सभा यशस्वी केल्याबद्दल सर्व महायुतीच्या आयोजकांना धन्यवाद देतो. निवडणुकीचे मला वाटतं प्रचाराचे पुढचे 2-3 दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे घरोघर प्रचार, स्टिकर लावणं, काही गाव बैठका या मला वाटतं बऱ्यापैकी संपन्न होत आल्या असणार. ही निवडणूक फॉर्म भरल्यापासून मला वाटतं आपल्या ह्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुत्या आल्या, आघाड्या आल्या, अनेक पक्ष एकत्र आलं की थोडेसे राग रुसवे बरेच काही असतं. पण हा एक सरांचं एक भाग्य आहे की ह्या मतदारसंघामध्ये त्याला मला वाटतं अशा कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि ते गावाकडे जावं लागतं. बाबाजीराव मला वाटतं आज आले तुमच्याकडं, काल बरोबर ना. 3 दिवस अगोदर नातूक काल पण नव्हते, आजपासून सुरू झाले. आम्ही आपल्या गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्नांती परमेश्वर चालू आहे. सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या मतदारसंघामध्ये ती तशी स्थिती नाही. त्यामुळे आपली सर्वांची एकजूट आहे आणि म्हणून स्वप्नील शिंदेने त्याच्या प्रस्ताविकामध्ये या भागामध्ये विकास कामांच्या बाबतीत बरंच आपल्याला सर्व माहिती दिली. मला कल्पना आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीच्या माध्यमातून जे नुकसान झालं त्याच्यासाठी गेल्या मला वाटतं चंद्रकांत दादा सुद्धा त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, रवींद्रजी चव्हाण होते आणि शेखर सर यांनी प्रयत्न करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रस्त्यासाठी निधी आणला. निवड आपल्या दसपटीमध्येच नाही, बऱ्याच ठिकाणी चिपळूण तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये हा निधी उपलब्ध झाला. मी बंधूंनी एकच विनंती करेन, वेळ पावसाला थोडंसं सुरुवात होते असं वाटतंय की गेल्या मला वाटतं 5 वर्षापूर्वीच मी सुद्धा प्रचंड प्रमाणात कामं करण्याचा प्रयत्न केला. फार मोठमोठे पूल वगैरे असं काही फार मोठा निधी नाही, पण कुठे 7 किलोमीटर रस्ता, कुठे मला वाटतं तिवडीसारख्या ठिकाणी 10-12 किलोमीटर रस्ता, परंतु तसं अपेक्षित मतदानामध्ये रूपांतर होत नाही. ही चूक सुधारण्याची वेळ आहे. अन्यथा आपल्याला विकास कामांची जी आपण अपेक्षा ठेवतो दर 5 वर्षानंतर निवडणुका आल्यानंतर जी काय आपल्याला संविधानाच्या माध्यमातून म्हणा, आपण लोकशाहीच्या प्रणाली माध्यमातून म्हणा, घटनेच्या माध्यमातून म्हणा, ज्या विविध निवडणुका येतात दर 5 वर्षानंतर ती तुम्ही काय केलं त्याचा लोकांना लेखाजोगा असतो. ते मांडण्यासाठी निवडणुका असतात. त्याच्यासाठी विकासाला महत्त्व देऊन आपण सरांना, शेखर सरांना महायुतीचे उमेदवार म्हणून आपली निशाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे. बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांना थोडंसं अवघड वाटत असलं तरी सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रथमच मला वाटतं लोकसभेला त्यामुळे या चिन्हावर मतदान केलेलं आहे. थोडं जरी कमी जास्त झालं असलं तर चिपळूण तालुक्याचं राजकारणाची प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते. त्याला गेल्या थोडंसं सामोरं जर गेलो असलो तरी आपल्याला मतदान सुद्धा चांगलं झालेलं आहे. त्या मतदानामुळेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि थोडं मताधिक्य जरी कमी मिळालं असलं तर ह्या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीची स्थिती राहणार नाही. कारण ह्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गेल्या काही निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाला सवय आहे, घड्याळ चिन्हाची सवय.
त्याच्यामुळे आमच्या मतदार सर्वांना मी विनंती करतो की आता पुढे याच्या पुढे दरवेळी एखाद्या घड्याळाला संधी मिळाली असं नाही. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकामध्ये सुद्धा आपल्याला आपलं धनुष्यबाण राखण्याची संधी मिळेल. त्या दृष्टीनं आता आपली महायुती बळकट करा, महायुतीला चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी एकजुटीनं मोठ्या, मला वाटतं लाडकी बहीण योजना आपल्याला कल्पना आहे. आम्ही जरी कोणी सांगायला गेलो तर बहिणी ऐकतील असं वाटत नाही. तर मी परवा आमच्या गांधीमध्ये बैठकीला गेलो तर त्या बैठकीमध्ये त्यांची बैठक गावाची ठरली. तुम्हाला समजलं की आपल्या गाडीमध्ये बैठक झाली एकादशीला. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका, आमचा पण मत विचार करा, आम्हाला पण अधिकार आहे. हे त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला फोर्स करू नका असं सुद्धा काही ठिकाणी आलंय. मला असो, आपण घड्याळ या चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्यानं शेखर सर यांना या निवडणुकीमध्ये विजयी करा अशा पद्धतीने. आज दसपट्टी विभागामध्ये सन्माननीय आमदार शेखरजी निकम यांची प्रचार सभा आयोजित केलेली आहे. या सभेसाठी उपस्थिती प्रामुख्याने माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, बाबाजीराव जाधव साहेब. मित्रहो, असं म्हणतात की प्रचार सभेला पाऊस पडला तर तो उमेदवार नक्की निवडून येतो. आणि रामदासबाईंना काय झाले मला माहित नाही. बँकेचं 2 वेळा माझी त्यांनी उल्लेख केला, पण माझ्याकडून फार काय अपेक्षा करू नका, मी त्यातला नाही आहे. मित्रहो, माझे आमदार सदानंदजी चव्हाण साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जी विकास गंगा चिपळूण संगमेश्वरच्या या मतदारसंघामध्ये सुरू केली होती, तीच भविष्यामध्ये शेखर सरांनी पुढे नेली आणि त्याचं श्रेय आज दोघांनी जातं. मित्रहो, मी एकच सांगेन की दोघं सोयरे असून सुद्धा दोघे एकमेकाच्या विरोधात लढले. हे नियतीला मान्य नव्हतं, म्हणून परमेश्वरानं नियतीनं एक ठरवलं की तुम्ही एक व्हा आणि ते आता एका ठिकाणी. आनंद आहे आमच्यासारख्याला. आणि त्यामुळं आज तुम्ही सगळेच, मी पूर्वी 92 सालापासून साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यापासून इकडं कैलासवासी वसंतरावजी शिंदे साहेबांच्याकडे यायचो. त्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक आहे. दोघांनी खूप कामं केलेली आहेत आणि या कामाची पोच पावती म्हणून आज तुम्ही सगळे या जनसमुदायात जमलेला आहे. मला आश्चर्य वाटतं साहेब, कारण आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदला होतो, रामदासजी पण होते, त्यावेळी आम्ही लाखात बजेट आम्ही पेश केलं, लाखात. आणि या माणसाने मी अहवाल बघितला, 2,500 कोटी रुपये या मतदारसंघात खर्च करा. 2,500 कशाला म्हणतात 2,500 कोटी? आणि 2,500 कोटी हा माणूस खर्च करतो सगळ्या लोकांच्या सुखसोयीला उपलब्ध करून देण्यासाठी. मला तरी वाटतं की लोकांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही फिरू नका, आमचे काम आहे आता. पण तरी सुद्धा या 5 वर्षामध्ये मी बघतोय हा माणूस रोज रात्री 1:30 वाजता येतो रोज. मी म्हणतो काय काम करत असाल आणि सारखं सारखं जाऊ ना, लोकांमध्ये त्याची किंमत राहत नाही, हे पण मी एकदा बोललो. आणि परंतु विकासानं पछाडलेला माणूस, खाजगी असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुणाचाही असो, कधी येऊ दे, या माणसाकडून विमुख असा कधी कोण गेलेला नाही. कुठलीही काम असू दे, धरणं असू दे, जलसंधारण असू दे, त्याप्रमाणे समाज मंदिर असू दे, मंदिर असू दे, संरक्षण भिंती असू द्या, आरोग्य सेवा असो, क्रीडा असो, शिक्षण तरी त्यांना वडिलांच्याकडून वारसाच मिळालेला आहे. आणि त्यामुळे ही सगळी कामं, विकासाची कामं, विकास म्हणजे फक्त खडीकरण डांबरीकरण नव्हे. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व काशाचा विकास त्यांनी घडवून आणला आणि या 5 वर्षामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. मी ज्यावेळी देवरुखला जातो, संगमेश्वरला फिरतो, त्यावेळी लोक आम्हाला सांगतात, मग आम्ही आमच्या परीने आम्ही कंपॅरिझन करतो, आम्ही जिल्हा परिषद असताना आताची परिस्थिती, हा जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही नशिबान आहात की तुमच्याकडे आता 2 आमदार
तुमच्याकडे काम करत आहेत आणि त्यामुळे याच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करायची संधी, काम करून घ्यायची संधी आहे. मी एवढं सांगेन यावेळी, आता रोजगार निर्मितीची कामं करण्याची गरज आहे आणि मग ते कुठल्या पद्धतीने असेल. कोकणामध्ये पर्यटन वाढण्याची गरज आहे चव्हाण साहेब, आणि तुम्ही सुद्धा एक ॲग्रो टुरिझमचा मोठा प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला, असा प्रत्येक गावामध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून केरळच्या धर्तीवर सुद्धा काम करण्याची गरज आहे. शेखर सरांच्या या आवारामध्ये संकल्पनेमध्ये त्यांनी सगळं मांडलेलं आहे आणि तशा प्रकारचं जर काम झालं तर महाराष्ट्रात हा मतदारसंघ 1 नंबरला जाईल यात काही शंका नाही. मित्र, ज्यावेळी या भागामध्ये दुर्दैवानं, कारण शेखर सर आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर संकटाची एक मालिका झाली. पूर आले, वादळ आले, कोविड आला आणि यामध्ये एक अतिवृष्टी ज्यावेळी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये धरण फुटलं. त्यानंतर अतिवृष्टीमुळं अनेक लोकांची शेती, घरं वाहून गेली आणि ते लोक बेघर झाले. त्यावेळी शेखर सरांनी बँकेला सांगितलं की किमान 5 तयार घरं तुम्ही ताबडतोब द्यावी. आम्ही त्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे 5 घरं तात्काळ आम्ही त्यावेळी दिली. त्याचप्रमाणे तिवरेमध्ये जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं, त्यांनी सांगितलं आम्हाला बँकेला की त्यांची जी शेतीची कर्ज आहेत ती तरी माफ करा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ती करण्याचा प्रयत्न केला. मित्र, सांगण्यासारखी बऱ्याच गोष्टी आहेत पण मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही. पण ज्या प्रकारे प्रेम आपण लोकांनी त्यांना दिले, ज्या प्रकारे त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा स्वभाव कधी चिडण्याचा नाही. मी नेहमी सांगतो, त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं ते जे करतात त्यामुळं लोक इतके जवळ आलेले आहेत की प्रेमानं प्रत्येकाची विचारपूस करणं आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं. भविष्यामध्ये तुम्ही जर त्या इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला सहकार्य केलं तर अशीच तुमची कामं ते त्यांच्या हयातीमध्ये करत राहतील, एवढंच आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी या येत्या 20 तारखेला सर्वांनी न चुकता आपल्या गावातले एकूण एक मतदान बाहेर काढावं आणि त्याला बहुमतानं निवडून द्यावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी राम वर्धानी, श्रीदेव केदारेश्वर, आई पद्मावती, आई वाग्रामबरी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, स्मरण करतो, वंदन करतो. आजच्या आपल्या दसपटी विभागाच्या या सभेसाठी महायुतीचा उमेदवार या नात्याने ही निवडणूक मी घड्याळ चिन्हावर लढवत असताना या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या विभागामध्ये ज्यांनी 2 टर्म आमदारकी ज्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाशी सर्वात जास्त संपर्क ठेवणारा आजपर्यंतच्या आमदारामध्ये जर कोण असेल ते आमचे सदाभाई चव्हाण सर. आज ज्यांचे विचार आपल्यामध्ये 8 तारखेची सभा त्यावेळी काही कारणास्तव कापणीच्या हंगामामुळे पुढे गेल्यात आणि ही सभा आज इथं होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याची संधी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक कामं करण्याची संधी आपल्याला मिळाली. मग जलसंधारणाची कामं असतील, ओवी असेल किंवा नांदिवसाचा छोटा बंधारे असतील, शिरगाव असेल किंवा रिक्टोलीचे पाझर तलाव असतील, ही सर्व कामं मार्गी लावण्याचं काम करत असताना पूर्वी सदाबाईंनी सगळं प्राथमिक सर्व तयारी केली होती म्हणूनच मी पुढे नेऊ शकलो हे देखील सांगायला मला मनापासून आनंद वाटतो. कारण शेवटी एखादं काम करायचं म्हटलं की लगेच होत नसतं, त्याची पायाभरणी करावी लागते. विशेषतः जलसंधारणाच्या कामामध्ये फार वेळ जातो. त्याला बोरिंग करून इस्टिमेट करण्यापासून पाणी पुरवठा दाखल्यापर्यंतची तयारी आधी झाली होती म्हणूनच ही करू शकलो. आणि आदरणीय अजितदादा असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळी मदत केली म्हणूनच हे करता आलं. तिवरे धरणाचं पुनर्बांधणीचं काम देखील चालू करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. अनेक पूल असतील, अनेक हा रस्ता असेल, अतिवृष्टीमध्ये पुढचा रस्ता आपला सगळा वाहून गेला होता.
त्याला एक नवीन पद्धतीने गॅबियन वॉलच्या माध्यमातून ती वॉल देखील आपल्याला निर्माण करता आली. आपल्याला माहिती आहे छोटे छोटे बंधारे देखील या नदीला जवळजवळ 5 बंधारे ह्या आणि तिकडच्या नदीला देखील बंधारे बांधता आले. ही सगळी विकासाची कामं करत असताना आज महायुतीच्या शासनाने या सगळ्या भगिनींसाठी लाडकी बहीण सारखी योजना आपल्या सर्वांसाठी आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की यामध्ये बसलेल्या बऱ्यापैकी बहिणींना पैसे आले असतील. आलेत ना? 100% आले असतील. एखादीचे नसते आले तर टेक्निकल काही गोष्टीमुळे नसतील आले. हे पैसे कदाचित 1500 रुपयात कमी असतील, परंतु ते हक्काचे आहेत. 100 रुपये जर औषधाला लागले तर त्या बहिणीला कोणाकडे मागण्याची गरज नाही. ती आपण हे काम करू शकतो. विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका केली होती की योजना आणत असताना महाराष्ट्राचा ह्याच्या खाईत जाईल, परंतु आज त्यांच्या जाहीरनाम्यात हीच योजना 3000 रुपये आम्ही देऊ असं सांगण्याचं त्यांनी केलेलं. पण तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे डिसेंबर पासून 2100 रुपये करण्याचं धोरण तुमचं निश्चित केलेलं आहे आणि 29 पर्यंत ही मुदत आपल्याला मिळणार आहे. हे देखील महत्वाचं. आता त्यांना माहिती आहे महायुतीचंच सरकार येणार आहे, त्यामुळे घोषणा करायला काय हरकत आहे, म्हणून त्यांनी केलेली ती एक फसवी घोषणा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी मोफत सुविधा दिलेली. आज या दसपटीच्या ग्रामीण भागातील एखादी मुलगी शिकणार असेल आणि तिला शिकायची इच्छा असेल तर आपली परिस्थिती असो किंवा नसो ती मुलगी MBBS होऊ शकते. ते MBBS पासून ऍग्रिकल्चर पासून ते पॅरामेडिकल पर्यंत अनेक कोर्स मध्ये आज ती शिकू शकते. हे खूप मोठं योगदान तुम्हाला आम्हा सगळ्यांना दिले. आज इथल्या ग्रामीण भागातील एखाद्या माणसाला जर आजारी पडला आणि बायपास करायचं सांगण्यात आलं तर 5 लाखाचा पर्यंतची ऑपरेशन आज शासन मोफत करतंय. ही तुमच्या आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी. आज AG पंपाची आपण फारसं वापरत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही. आपल्याकडचे सगळे पंप AG अदर मध्ये टाकले होते, पण तू सातत्याने त्या प्रश्नाचा तडा लावून आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडून AG अदर मधले सगळे पंप AG मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आणि आज ह्या सर्व AG पंपांना मुक्त लाईट बिलाची पूर्णपणे 6.5 HP पंपांची माफी आजच्या या माध्यमातून मिळाली. यासारख्या एक ना अनेक योजना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज पूर्ण झाल्या. या परिसरामधल्या जलजीवनच्या स्कीम्स देखील सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आमचे गुलाबराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आवळी असेल, कादवड आपले कळकवणे असेल, दादर असेल आणि वालोटी असेल, ही योजना देखील ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून प्रथम करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली. आपल्या सगळ्यांची मागणी आहे. स्वप्नीलनी सांगितलं की राहिलेली गावं देखील मी आणि चव्हाण साहेब मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे भेट घेऊन कादवड, रिटनोली किंवा ही गावं राहिलेली आहेत ती देखील ग्रॅव्हिटीच्या पाण्याच्या अंतर्गत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल. तुम्ही निश्चिंत राहा. आपण 100% ते काम करू आणि त्याचबरोबरीने जी कामं अपूर्ण आहेत ती करण्याचा देखील प्रश्न आपण उठावतो. चोरगे सरांनी सांगितलं की ग्रामीण पर्यटन ही खऱ्या अर्थानं कोकणातल्या व्यवसाय वाढीला चालना देणारी. हे ग्रामीण पर्यटन करत असताना कृषीवर आधारित आपल्याकडे निसर्गाची साथ आहे. एका बाजूला डोंगराने नटलेला आपला प्रदेश आहे, आपल्याकडे छोटे छोटे किल्ले आहेत, अनेक पर्यटन स्थळ आहेत. नांदिवसारखं आपल्याकडे जागृत देवस्थान आहे, अनेक ओवळी सारखं आपल्याकडे अतिशय उत्तम पद्धतीचं वेगळं देऊळ आहे. या परिसरामध्ये रामवर्धनीचं देखील देऊळ आहे, दादरचं देखील देऊळ. ह्या सगळ्यांना जर चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप अजून करू शकलो आणि चांगलं वातावरण निर्माण केलं तर पर्यटन तिवऱ्याच्या देवळापासून ते या सर्व परिसर आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून जोडता येईल. आज तिवरी सारखा परिसर बघितल्यानंतर तुम्हाला आठवण येईल फक्त थंडी कमी असेल किंवा तर महाबळेश्वरला पण मागे ठेवेल असा तो परिसर आहे. त्यामुळे ही डेव्हलपमेंट देखील पुढच्या काळात आपल्याला ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून करायचे. कारण शासनाने या GR नावा आणलेला आहे. जो प्रस्ताव तुम्ही या माध्यमातून करा त्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होणार. त्यामुळे ही सगळी कामं करायचे आणि ही सगळी कामं करत असताना आज आपल्याला तुम्ही बघितलंय की जो सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीचं शासन निर्विवादपणे येणार आणि या येणाऱ्या शासनामध्ये महायुतीचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी निवडून जर
देणारच आहात आणि त्यामध्ये आमदार म्हणून जे काम करता येईल त्याला तोड असणार नाही एवढं सांगतो. आपण सगळेजण पावसात देखील एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील. आम्ही येत असताना फोन आला की सभा कुठच्या ते हॉलमध्ये घेऊया का. म्हटलं नाही, पाऊस थांबेल, आपल्याला निश्चितपणे सभा करताय कारण तुमचा उद्देश चांगला आहे. महायुतीच्या शासन येण्यासाठी तुम्ही झटणारे लोक आहात. इथं असलेले महायुतीचे सर्वच कार्यकर्ते झटून काम करताय. जसं लोकसभेला देखील ह्या गटाने चांगल्या पद्धतीने मताधिक्य देण्याचं काम केलंय. मला निश्चित खात्री आहे जे 5-6 विभाग आहेत आपले त्या सगळ्यामध्ये दसपटीचा लीड हा इथला आमदार येण्यामागे खूप मोठं काम करणार आहे आणि त्यासाठी तुमचे परिश्रम सार्थकी लागणार आहे. आता 3-4 दिवस राहिले, सगळ्यांनी सांगितलं. मी तुम्हाला मनापासूनची विनंती करेन की हे 3-4 दिवस तुम्ही महायुतीच्या साठी माझ्यासाठी आपण द्यावेत. पुढची 5 वर्ष तुमचा एक चांगला सेवक या नात्याने चांगल्या पद्धतीने काम करायची पूर्णपणे आम्ही ताकदीने करू. ज्याचा उल्लेख सरांनी केला की चव्हाण साहेब आणि आम्ही वेगवेगळ्या दिशेने लढलो. ठीक आहे, शेवटी निवडणूक असते, तरी देखील कुठेही संबंधामध्ये आमचे बिघाड नाही. चांगल्या पद्धतीने आम्ही एकमेकाला सपोर्टिंग भूमिका इथून पुढच्या काळात घेऊ. विकासाचं एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मास्टर प्लॅन करून चांगल्या पद्धतीने विकास करण्याची भूमिका चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या आदरणीय नारायण राणे आपले खासदार आहेत त्यांच्याही नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून झटून करूया. ज्या ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंटची अडतील तिथं तिथं तटकरी साहेब आहेत, आदरणीय नारायण राणे साहेब आहेत, या सगळ्यांना घेऊन एक चांगलं काम करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया. आज मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण उपस्थित राहिला. हेच प्रेम पुढे देखील वाढण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते मिळून करू हा शब्द देतो. महायुती ज्यावेळी निर्माण झाले त्यावेळी पुढची जबाबदारी देखील तेवढ्याच ताकदीने पेलवावी लागणार. आपण सगळ्यांनी एक संघपणे संघटितपणे सर्व ताकदीने सर्वांना समाविष्ट करून सर्व समावेशक वृत्तीनेच काम करणार. आता एका पक्षाचा आपला आमदार असणार नाही तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे तसा शिवसेना शिंदे गट आहे, भाजप आपला नॅशनलिस्ट पक्ष आहे, RPI सारखी आपली युती आहे आणि ह्या बरोबर इतर घटक पक्षांनी पण जो पाठिंबा दिलाय या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम निश्चितपणे मी करेन. हा विश्वास देखील आता इथल्या असलेल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय